मिसिंग लिंकचं लोकार्पण होणार आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मिसिंग लिंकचं लोकार्पण केलं जाईल। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे। मिसिंग लिंक प्रकल्पाचं आज लोकार्पण होतोय। उद्यापासून हा मिसिंग लिंक सेवेमध्ये दाखल होतोय 25 मिनिटांनी। त्यामुळे मुंबई पुण्याचं अंतर कमी होणार आहे। सोबतच मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंदही करण्यात आलेली आहे। 1 वाजता लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। प्रवासादरम्यान प्रचंड कंटाळत असाल वाहतूक कोंडीला, तर आता 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक नवं गिफ्ट आणलेलं आहे। इन्फ्रामॅन अशी ओळख असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मिसिंग लिंकचं उद्घाटन होतंय। आणि हा जो बोगदा, एक भला मोठा बोगदा तुम्ही बघता आहात, हा त्याच मिसिंग लिंकचा एक भाग आहे। खरं तर मुंबई पुणे मिसिंग लिंकचं हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जगातल्या सर्वात रुंद बोगद्याची गिनीज बुकमध्ये सुद्धा नोंद झालेली आहे। मुंबई आणि पुणे या 2 शहरांमधलं अंतर आता केवळ कमीच होणार नाहीये, तर हा प्रवास भारतीय इंजिनिअरिंगच्या ताकदीचा एक मोठा जागतिक पुरावा ठरतोय। विशेषतः खंडाळा, लोणावळा यासारख्या भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये हा मिसिंग लिंक प्रकल्प साकारला जातोय। या प्रकल्पात 23.75 मीटर रुंदीचे जुळे बोगदे आहेत आणि त्याच जुळ्या बोगद्यांपैकी एका बोगद्यामध्ये सध्या मी उभी आहे। जगातला हा सर्वात रुंद बोगदा आहे। म्हणजे या बोगद्याची रुंदी एकंदरीत जर तुम्ही बघितली तर इकडे उद्घाटनासाठीची सगळी वाहनं ही सुद्धा लागलेली आहेत। जवळपास 10 लेनची वाहतूक या बोगद्यामधून होऊ शकते अशी माहिती आहे। जमिनीपासून 132 मीटर उंचीवर असणारा एक केबल स्टेड ब्रिज हा सुद्धा या प्रकल्पाचं एक प्रमुख आकर्षण आहे। अवजड वाहनांना तुर्तास या मिसिंग लिंकमधनं प्रवेश दिला जाणार नाहीये। केवळ कार आणि बसेस आणि हलकी वाहनं यांनाच या मिसिंग लिंकमधनं प्रवेश असणार आहे। त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीतून जर तुम्ही प्रवास करणार असाल तर 23.75 मीटर रुंदीचा एक जागतिक विक्रम स्थापन करेल अशा रुंदीचा हा भला मोठा बोगदा, जो 10 पदरी मार्गिका असणार आहे या बोगद्यामध्ये। हा बोगदा खरं तर फिरताना सुद्धा इथे खूप छान वाटतंय, कारण तापमान भयंकर आहे। आणि या बोगद्याच्या खाली जर तुम्ही बघाल की सह्याद्री किती कणखर आहे, किती कठोर आहे, मात्र हा अद्भुत असा इंजिनिअरिंगचा पुरावा आहे, एक अभियांत्रिकी कौशल्य आहे की इतके रुंद बोगदे मिसिंग लिंकच्या माध्यमातून खोदण्यात आले आणि मुंबई पुण्याची वाहतूक सुकर करण्यात आली। कायमच आपण बघतो की मुंबई पुण्याचा जो एक्सप्रेस वे आहे तो वाहतूक कोंडीने भरलेला असतो, प्रवासी प्रचंड त्रासलेले असतात। तापमानाचा पारा जसा वाढतो तसा प्रवाशांच्या रागाचा पारा सुद्धा वाढत असतो। मात्र आता या वाढत चाललेल्या तापमानामध्ये एक दिलासादायक थंडावा या मिसिंग लिंकच्या रूपाने मिळणार आहे, कारण हा संपूर्ण बोगदा अशा प्रकारचे 2 बोगदे आणि पुढे जाऊन केबल स्टेड ब्रिज हे आता मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी अर्थातच खुले होणार आहे। जागतिक स्वरूपाचं एक अभियांत्रिकी कौशल्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे। प्रवाशांची सुरक्षितता आणि वेग यांचा मेळ घालत हा मार्ग झिरो ग्रेडियंट या तंत्रज्ञानावरती आधारलेला होता। आणि म्हणूनच या मिसिंग लिंकला नाव मिसिंग लिंक का पडलं असा सुद्धा एक इंटरेस्टिंग प्रश्न अनेकांना पडला। तर जेव्हा 2 वेगवेगळे महामार्ग एकमेकांना जोडायचे असतात किंवा 2 मोठ्या रस्त्यांची जोडणी करायची असते, मात्र तो मार्ग अपूर्ण असतो, तेव्हा अर्थातच त्यांना मिसिंग मार्ग किंवा मिसिंग लिंक असं म्हणतात। आणि म्हणूनच पुढे जाऊन या प्रकल्पाचं नाव हे सुद्धा मिसिंग लिंक असंच पडलेलं आहे। विशेषतः इन्फ्रामॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये, जेव्हा ते आधी मुख्यमंत्री होते तेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला होता आणि त्यांच्याच काळात पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याच काळामध्ये आता या प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे। त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा या प्रकल्पाला एक वेगळं महत्त्व आहे। आज 1 मे 2026ला या मिसिंग लिंकचं ओपनिंग होत आहे, याचं उद्घाटन होत आहे। एक्सप्रेस वेवरच्या या मार्गिका वैशिष्ट्यपूर्ण आहेतच। जवळपास 30 ते 45 मिनिटांनी हा प्रवास आपला सोपा होणार आहे, जलद होणार आहे। जवळपास 6,695 कोटी रुपये खर्च करून हा मिसिंग लिंक बांधलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, वरती तुम्ही काही ब्लोअर फॅन्स बघता आहात या छताला लावणारे। विशेषतः या बोगद्यांमध्ये, या भल्या मोठ्या बोगद्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होणं हे तितकंच गरजेचं आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या खडकांचं आधी परीक्षण करण्यात आलं, योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या। भुयारीकरण करताना ब्लास्टिंग आणि डोंगराळ भागातला तीव्र चढ उतार यांचा अंदाज घेण्यात आला। सोबतच खंडाळ्यामध्ये घनदाट जंगल आहे, मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतो, त्यामुळे उंचीवर काम करताना वाऱ्याचा दाब आणि केबल स्टेड पूल उभारताना जंगलातून मार्ग काढणं अशासारखी एक मोठी आव्हानं या मिसिंग लिंक समोर होती आणि ती आव्हानं आता पार केलेली आहेत। आणि सोबतच जो केबल स्टेड पूल बनवण्यात आलेला आहे त्यामध्ये वादळ
टेन्सिल स्टेक केबल चाचणी अशा वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर हा मिसिंग लिंक आता पूर्णत्वास गेलेला आहे. विशेषतः लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास 500 ते 600 फूट अंतरावरनं हा बोगदा जातोय. त्याच्यामुळे जगातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान या बोगद्यासाठी वापरण्यात आलेलं आहे. प्रवाशांचा वाहनांचा अगदी बारीक विचार करण्यात आलेला आहे. जर बाजूला तुम्ही बघाल तर इथे दुतर्फा आपल्याला वेगळ्या पद्धतीचे LED लाईट्स लागलेले बघायला मिळतील. प्रत्येक 300 मीटर अंतरावरती एक आपत्कालीन मार्ग तयार करण्यात आलेला आहे. एक इंटरचेंज देण्यात आलेला आहे. जगातला हा सर्वात रुंद असा बोगदा आहे जो 23.5 मीटरचा हा बोगदा आहे आणि आशियातला सर्वाधिक उंचीचा पूल अशी 2 महत्त्वाची वैशिष्ट्य या मिसिंग लिंकची आहे. त्याच्यामुळे पूल आणि बोगदा बघण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी आता प्रवाशांची गर्दी होणार यामध्ये शंका नाही. मिसिंग लिंक म्हणजे 2 महत्त्वाच्या रस्त्यांना महामार्गांना जोडणारा भाग जो अपूर्ण होता तो मात्र आता पूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळे आता वाहतूक कोंडी इथून पुढे आपल्याला बघायला मिळणार नाही. जर वाहतूक कोंडीला तुम्ही मिस करणार असाल पुढच्या काळात तर हा मिसिंग लिंक तुम्हाला याची जाणीव करून देईल की इन्फ्रामॅन म्हणून ज्यांची ओळख आहे त्या देवेंद्र फडणवीसांनी हा मिसिंग लिंक त्यांच्याच कालावधीत या प्रकल्पाला मंजुरी दिलेली होती आणि त्यांच्याच कालावधीत आता हा प्रकल्प पूर्णत्वास जातोय. त्याचं उद्घाटन होत आहे. जिथपर्यंत नजर जाईल म्हणजे तुम्ही बघताय की अगदी प्रकाशाचा झोत पलीकडनं जो समोर येतोय बोगद्याच्या पलीकडनं जो समोर येतोय तिथपर्यंत आपल्याला लक्षात येतंय की हे 2 जुळे बोगदे आहेत आणि म्हणूनच एक अभियांत्रिकी कौशल्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. मुंबईकर आणि पुणेकर यांचं आपण बघतो की प्रवासाची जी नेहमी वारंवारिता असते ती जास्त असते. लॉंग विकेंड असतील तर अर्थातच प्रवासी हे जास्त असतात या द्रुतगती मार्गांवरती. मात्र म्हणूनच प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडीवर एक रामबाण उपाय म्हणून आता या मिसिंग लिंककडे बघितलं जात आहे. कॅमेरामन सुमेशसह मनोज पाठक, झी 24 तास, मुंबई पुणे एक्सप्रेसवे.